तर मित्रांनो, आपल्याला वोटर लिस्टमध्ये आपलं नाव बघायचं आहे. तर कसं बघायचं, सर्वप्रथम आपल्याला इथे सर्च करायचं आहे वोटर लिस्ट. गुगलमध्ये, गुगल क्रोमवर या. इथं वोटर लिस्ट असं लिहा. ते वोटर लिस्ट असं टाईप करा. टाईप केल्यानंतर पहिले सर्च इन इलेक्ट्रॉल असं जे येते, electoralsearch.eci.gov याच्यावरतीच तुम्हाला क्लिक करायचं आहे. पहिल्या वेबसाईटवरती 3 ऑप्शन आहे. एकतर तुमचा ई-पिक असेल म्हणजे इलेक्शन कार्डचा नंबर असेल तर तो इथे टाका. दुसरं तुमच्याजवळ जे आहे डॉक्युमेंटची गरज नाही, तुमचं पहिलं नाव टाकायचं. इथे स्टेट सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर इथे स्टेट सिलेक्ट केलं आपण महाराष्ट्र. तर बघा इथे त्याच्यानंतर इथे भाषा कोणती निवडायची आहे, मराठी लँग्वेज आहे. त्याच्यानंतर इथे तुमचं पहिलं नाव टाका. तुमचं इथे मधातलं नाव टाका, फादर किंवा हस्बंडचं नाव. इथं जन्मतारीख किंवा वयसुद्धा टाकू शकता. आणि इथं लिंग चूज करायचं आहे, स्त्री पुरुष. आणि इथे तुमचा जिल्हा निवडायचा आहे, कुठल्या जिल्ह्यातील आहे. आणि तुमची कॉन्सिस्टन्सी इथे चूज करायची आहे. ते केल्यानंतर मग इथे कॅप्चा कोड टाकून द्यायचा आहे आणि सर्च ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आणि सर्च ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे आहे हा कॅप्चा इथे फिलअप करून द्यायचा आहे. कॅप्चा जसा तुम्ही फिलअप कराल आणि सर्च कराल तर तुम्हाला इथे दिसेल. मी आता हे संपूर्ण जर भरून घेतलं तर ऑटोमॅटिकली तुम्हाला इथे दाखवून देतो. जसं इथे माझंच नाव टाकतो. त्याच्यानंतर वडिलाचं नाव ते टाकून दिलेलं आहे. त्याच्यानंतर इथे वय सिलेक्ट करायचं आहे. आणि याच्यानंतर मग इथे आपण आल्यानंतर हा कॅप्चा टाकला. आता सर्च केलं की डायरेक्टली येऊन जाईल. बघा इथे आपलं जे आहे तुम्हाला दिसतं पार्ट सिरियल नंबर इथे आलेला आहे. इथे जे पोलिंग स्टेशन आहे त्याचंसुद्धा नाव आलेलं आहे, पार्टसुद्धा आलेला आहे. असं याच्यामध्ये आपल्याला दिसून गेलेलं आहे. आणि तिसरं जे ऑप्शन आहे ते मोबाईल नंबर. जर तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर असेल ई-पिकला तरच मग तुम्हाला इथे टाकायचं आहे. त्याच्यावरून सुद्धा OTP येईल आणि OTPवरून तुम्हाला दिसून जाईल. त्या तिन्ही याच्याने तुम्ही तुमचं जे आहे कुठल्या मतदान केंद्रावर तुम्हाला जायचं आहे आणि तुमची संख्या किती आहे म्हणजे तुमचं मतदार यादीतलं जे आहे पार्ट क्रमांक किती आहे तो सुद्धा याच्यामध्ये माहीत पडून जातो. तुम्हाला चिठ्ठीची गरज राहणार नाही. तरीही धन्यवाद.